8 दिवस कोकणामध्ये माहेरी गेले होते, त्याच्यामुळे मांडणी पण खूप खराब झाली होती. मांडणीवरती खूप धूळ बसली होती, त्याच्यामुळे आधी मांडणीवर घासायला काढली होती. आणि कसं आहे ना, इकडे पाण्याची पण खूप टंचाई आहे आमच्याकडे, त्यामुळे पाण्याचा विचार करूनच अगदी मांडणी वगैरे घासायला काढावी लागते. आणि आज पाणी आलं होतं, त्याच्यामुळे आधी मांडणी घासून काढली पूर्णपणे. आणि तिकडे मांडणी घासत होते, तर इकडे आमच्या कारभारांचं काम चाललं होतं आंबे चोरणं. कोकणातून आम्ही आंबे आणले होते, 5-6 दिवस झाले, पण त्या आंब्यांना पिकूनही देईना ही माणसं, तर अगदी आंबटच आंबे खायला लागलेत. नंतर आंबे वगैरे खाऊन झालं आणि ह्या बापलेकांचं असं काहीच चालू होतं, रोज काहीतरी वेडेपणा यांचा चाललेलाच असतो, म्हणतात ना छोटी. आणि त्यानंतर ते सगळं झालं त्यांचं, आणि मग संध्याकाळी आम्ही घेतलं होतं आमरस करायला. म्हटलं आंबे पिकायची वाट बघत बसले, तर म्हटलं आमरस काही होणार नाही, ही लोक काही आंबे ठेवणार नाहीत म्हटलं. पण आमरस करता करता आज 3-4 रेसिपी होऊन गेल्या होत्या. आज आमरसही केली होती, आंबावडी पण केली होती आणि आईस्क्रीम पण केल्या होत्या. त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्या रेसिपी देखील यूट्यूबला शेअर करेन. आणि आज आमरस करताना काही का असं नाही, पण आम्हाला लहानपणीची आठवण झाली. लहानपणी आमच्याकडे देखील खूप आंबे असायचे, पण आम्ही आंब्याला मात्र इतके हावरट असायचो ना अगदी त्यावेळेस, की आई आमची ज्यावेळेस असं आमरस करायला बसायचे ना, त्यावेळेस ते आंब्याच्या सालींना अगदी थोडासा जरी रस राहिला ना, तरी तर आम्ही चाटून पुसून खायचं. एक वेगळीच मजा असायची अगदी. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच. बाय.